पहिल्यांदा बनलाय, सो झडक्या मडक्या बनलाय, सो इट्स ओके. निहारिकाला हवाय टीव्ही लावून. ओके, हाय, हॅपी 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 हॅपी. सो फर्स्ट बाईट हॅपी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं प्रीतीच्या दुनिया या चॅनलवर. आज सायंकाळी आलेलं आहे गार्डनमध्ये फिरायला आणि इथे हे छोटंसं मंदिर आहे गणपतीचं प्लस श्री स्वामी समर्थांचं. सो आम्ही रोज खेळतो गार्डनमध्ये आणि निहारिका न विसरता मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतरच आम्ही घरी जातो. सो त्याच्या आधी बिलकुलही घरी जात नाही. तर निहारिका इथे करते दर्शन आणि सगळ्या घंटी बिंटी वाजवून झालेलं आहे. देवाच्या पाया पण पडून झालेलं आहे. सो आता झालेले आहे सायंकाळचे 7 वाजलेले आहे आणि मला बनवायचं आहे जेवण. सो नेमकाच आज पिठला आणि भाकरीचा बेत बनवणार आहे मी घरी जाऊन पटकन. सो पटकन तुरंत घरी गेल्याबरोबर मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहे. बेसन गरमागरम पाहिजे, सो बेसन नंतर करेल आणि पहिले भाकरीचं हे पीठ हे करून घेतलेलं आहे. आणि लहानपणापासून बघितलं होतं आई जेव्हा भाकरी बनायची तेव्हा की आई गरम पाणी टाकायचं पिठामध्ये, गरम पाण्याने नंतर भाकरी बनवायची. सो मी पण उकळी आलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि हाताने मळताना जाम त्रास होत होता. खूप जास्त गरम होतं, त्यामुळे मी त्यानंतर थंड पाणी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आणि थंड पाणी टाकल्यानंतरही खूप वेळ थंड पाणी टाकावं लागलं आहे. ॲक्च्युली खूप जास्त गरम वाटत होतं आणि त्यानंतर कळलं की एवढंही गरम पाणी वापरायचं नाही आहे. सो नेक्स्ट टाईम लक्ष ठेवेल की एवढंही गरम पाणी नाही वापरायचं. पण फायनली खूप छान वाटलं आज की मी फर्स्ट टाइम काहीतरी न्यू ट्राय केलेला आहे आणि बऱ्यापैकी जमलेलं आहे. सो खरंच खूप छान वाटलं आणि पटापट बनवत होते मी. पहिली तर खूप जास्त मेहनत घ्यावी लागली पहिल्या याच्यावर, कारण मनात खूप काही विचार पण होते. कसं होईल, कशी बनेल, तव्याला चिपकेल का, मला काढता येईल का, काय खूप सारे क्वेश्चन होते. तरीही फायनली बनवली आणि फक्त थोडीशी तव्यावरून काढता थोडीशी मज्जा झाली. सो नक्की बघा. सो मी खूप साऱ्या रील्समध्ये असं बघितलेलं होतं की थापटून करतात. सो मी पण असं थापटून बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि जमली पण आहे. इथेच आहे ना बाबा मी. फायनली भाकर तव्यावर पडलेली आहे आणि वरून असं पाणी माझी आई लावायची. सो मी पण असं ट्राय केलं. टाकायच्या वेळेला पण मी लावलेलं आहे पाणी आता नंतर वरून पण. आणि इथे खूप जास्त मज्जा आलेली आहे की खूप काही, एक तर तवा पण फिसलून जात होता आणि ते सराटा पण त्यामध्ये घुसत नव्हता. सो इथे थोडीशी मला मेहनत लागलेली आहे पूर्ण भाकर बनवताना, कारण मला तुटू पण द्यायची नव्हती. पहिली भाकर होती, सो मला दाखवायची होती व्हिडिओमध्ये, तर मला तुटू पण द्यायची नव्हती. आणि खरंच मनात टेन्शन होतं तुटेल, कारण ती थोडीशी फाटली पण होती. फायनली ती पलटली तेव्हा कुठे थोडासा जीवात आला. आणि एकदा का ती पलटली तर नंतर तुटायचे खूप कमी चान्सेस आहे. सो तुटणार नव्हतीच आणि मग थोडासा कॉन्फिडन्स आला आणि पटापट भाकरी बनवल्या मी. सो मी 3 ते 4 भाकरी बनवलेल्या आहे आणि फायनली खरंच खूप छान बनलेले आहे, खूप टेस्टी बनलेले आहे. थोडे जडक्या मडक्या बनलेल्या आहे, बट इट्स ओके, फर्स्ट टाइम आहे सो चालेल. आणि पूर्णतः पिठाच्या भाकरी बनवलेल्या आहे मी. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कणिक वापरलेली नाही आहे यामध्ये. सो त्याचा आनंद जास्त होता. फायनली मी तर भाकरी बनवणं शिकलेली आहे आता. आणि तुम्हाला माझी टेक्निक्स कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मी खरंच सक्सेसफुली भाकरी बनवू शकली की नाही हे पण नक्की सांगा, कारण खूप जण म्हणतात की मला भाकरी बनवता येत नाही किंवा बनवत जा. सो आज फायनली बनवली आहे. तर तुमची कॉमेंट तर बनते की एक कॉमेंट करून सांगावं तुम्ही कशा झाल्या किंवा तुम्हाला काय वाटलं माझ्या याच्याबद्दल. सो फक्त पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका, कारण भाकर बनताना तेवढं तर होणारच. सो नेक्स्ट डेला होता संडे आणि मी आलेली आहे दगडूशेठला बिकॉज माझे मोबाईल थोडेसे रिपेअरिंग करायचे होते. 3 मोबाईल रिपेअरिंग करायचे होते. सो इकडे जरा हे पडतं, सोपं पडतं आणि इकडे मला काम पण होतं, थोडं सामान वगैरे पण खरेदी करायचं होतं.
सो आले तर इथे एक रोहित लस्सीवाला म्हणून आहे, प्लस कॉफी पण त्याच्याकडे छान मिळतं आणि लस्सी पण छान थिक असतं. मला लस्सी खूप आवडली, यावेळेस लस्सी प्यायची इच्छा झाली, सो आम्ही ऑर्डर केली आहे लस्सी. आणि लस्सी खूप आवडते मला पण, निहारिकाला पण आणि निहारिकाच्या पप्पांना पण. आणि स्पेशली निहारिकासाठी ग्लास ऑर्डर करावा लागला. तो माझा ग्लास होता, बट निहारिकाने पिऊ नाही दिलं, म्हणून मला तिसरा ग्लास ऑर्डर करावा लागला. आणि हे बघा काय करतात साहेब, कारण तिची फिनिश करणं खूप जरुरी होती. ती एकटी जर पिली तर नंतर त्यानंतर सर्दी तर होणार एवढं पक्कच होतं. बट मजा आली, खूप मजा आली एवढी थिक लस्सी पिऊन. आणि खरंच खूप टेस्टी होती. आणि निहारिकाने माझ्या ग्लासवर पण ताव मारत होती, सो द्यावं लागलं बाबा. सो तुम्हाला जर कोणी दगडूशेठला गेला आणि तुम्हाला जर दुकान माहीत नसेल तर नक्कीच बघा की इथे रोहित लस्सीवाले म्हणून आहे. स्पेशल थिक कॉफी आहे, लस्सी आहे आणि कॉफी कॉर्नर पण आहे हे. सो नक्कीच एकदा विजिट करा, खूप छान आहे स्पेशली कॉफी आणि लस्सी. सो नक्की ट्राय करा एकदा. सो इथून आता पुढे बघूयात, जरा शॉपिंगकडे लक्ष टाकते. सो मी शूट करताना निहारिकाला असं वाटत होतं की मी निघून जाते की काय, सो ओरडत होती इथे निहारिका. आणि नंतर निघालोय आम्ही आता पायदळ रस्ता करत, कारण गाडी पार्किंगला लावलेली आहे. आणि इथून पुढचा प्रवास आहे शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. बट काहीही शॉपिंग करणार नाही आहे मी, बिकॉज सगळे पैसे तर माझे या मोबाईलवर खर्च झाले दुरुस्त करायला. बस आता फक्त मजा मस्ती करायची म्हणून आम्ही इथे घुसलेलो आहे. आणि एका ताईसाठी मला नथ घ्यायची होती, सो नथ घेणार मी फक्त, बस दुसरं काही घेणार नाही आहे फक्त. आणि बघू निहारिकासाठी जर काही चांगलं भेटलं तर घेऊनही टाकेल, असं काही नाही आहे घेऊन टाकेल नाही म्हणून. बट बघू, हे गर्दी वगैरे पाहून आणि ते हे पाहून ना मला जायची इच्छा होत नाही जास्त आतमध्ये, कारण आतमध्ये गेलं की चालावं लागतच नाही, एकमेकांना ढकलतच सगळं कुठपर्यंत माणूस पोहोचून जातो कळतसुद्धा नाही आहे तुळशीबागेमध्ये. सो माझी काहीही जास्त इच्छा नाही आहे तुळशीबागेमध्ये फिरायची. इथे एक मला छोटीशी नथ पसंत आली, सो ती मी घेतली. आणि निहारिका म्हणत होती की खूप छान आहे, खूप छान आहे. त्यानंतर या छोट्या छोट्या क्लिप्स आहे ज्या मी ॲड केलेल्या आहे. आणि हे आहे नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा मी निहारिकाला जेवण भरवत होती. ही क्लिप याच्यासाठी टाकलेली आहे फक्त की निहारिकाला जेव्हा मूड नसेल, तिला जेवायची इच्छा नसेल, खूप जास्त त्रास करत असेल जेवायला, तेव्हा बघा तिच्या त्या हॅपीला घ्यावं लागतं. आणि त्या हॅपीला ती म्हणणार की त्याला पहिले भरव मग मला भरव. सो असं करून करून निहारिकाला जेवायला द्यावं लागतं. म्हणून निहारिकाने घेतलं आहे स्वतःच्या हॅपीला. टी व्ही लावायला म्हणत होती, बट मी टी व्ही नाही लावला. हॅपी 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 हॅपी. तो ती पहिले हॅपीला देते आणि ती नंतर स्वतः खाते. बघा हॅपी. असं प्रत्येक घास निहारिका त्याला भरवते आणि नंतर मग ती खाते, तोच घास ती खाते. सो फ्रेंड्स, हा होता आजचा ब्लॉग. आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला माझे हे शब्द कानावर पडत असेल. जर तुम्ही माझा ब्लॉग एंडपर्यंत नसेल ऐकलं तर त्यांचे सुटले माझे शब्द, माझे स्वर्ण शब्द सुटून गेले तुमच्या कानातून. सो इट्स ओके. बट ज्यांनी आता शेवटपर्यंत आलेले आहात, मला बघितलं आहात, माझं बोलणं बघितलेले आहात, सो त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. सो छोट्या छोट्या क्लिप मिळून हा ब्लॉग होता. सो जेव्हा आता कंटिन्यूमध्ये डेली ब्लॉगिंग करायला लागेल तेव्हा नक्कीच छान 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 सगळं काही घेऊन येईल तुमच्यासाठी. बट आता हा छोट्या क्लिपमधला व्हिडिओ आहे, सो तेवढं समजून घ्यावा. तरीही कॉमेंट करायला विसरू नका. कसा वाटला ते नक्की सांगा. मी पहिल्यांदा भाकर बनवली आहे, यार थोडीशी तारीफ तो बनती है, सो ठोक दीजिए थोड़ी सी तारीफ और लाइक सब्सक्राइब्स.
और खरंच तुम्ही जर अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नसेल केलं ना, माझ्या प्रीतीच्या दुनियेला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसाल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा माझ्या या चॅनलवर, माझ्या लाईव्ह प्रोग्रामवर. ज्यांनी कमेंट केल्या, ज्यांच्या कमेंटला मी आन्सर करू शकत नाही, त्यांच्या कमेंट मी नक्कीच लाईव्हमध्ये त्यांना आन्सर करते. सो नक्कीच सर्वांनी लाईव्हला पण अटेंड राहत जावा. दुपारी 2:30 वाजता, रात्री 10 वाजता मी लाईव्हला येते. सो किंवा मधात जेव्हा केव्हा आली. सो चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच समजेल तुम्हाला आणि नक्कीच तुम्ही लाईव्हला येऊ शकाल. सो नक्कीच लाईव्हला पण या, लाईव्हचा पण आनंद घ्यावा. तिथे मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते. तुम्ही मला कुठलेही क्वेश्चन विचारू शकता, मी तुम्हाला आन्सर देईल आणि एवढं फ्री फ्रँकली लाईव्ह घेते. सो त्याचा नक्कीच आनंद घ्यावा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे आणि जय श्री कृष्ण. आणि नक्कीच नेक्स्ट ब्लॉग बघायसाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.